विधात्याने आपल्या अद्भुत लीलेद्वारे या सृष्टीची रचना केली. अनंत कोटी ब्रह्मांडे जन्माला घातली. त्या अनंत ब्रह्मांडामध्ये आपली एक सूर्यमाला आहे आणि त्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांपैकी पृथ्वी हा आपला सर्वांग सुंदर ग्रह आहे. आपण चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळाकडेही झेप घेतली, इतर ग्रहांचीही जवळून छायाचित्रे घेतली, परंतु पृथ्वीसारखं अनुपम सौंदर्य कुठंच आढळलेलं नाही. मानवाने परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु अजूनही परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध लागलेला नाही. जीवसृष्टीविना ते सर्व उपग्रह ग्रह आपल्या दृष्टीने निर्जीवच म्हणावे लागतील. तसा विचार करायला गेले तर विधात्याने आपल्या कलेचा पूर्ण आविष्कार धरतीच्या रूपातच प्रकट केलेला आहे. असो कदाचित असेलही परग्रहावर जीवसृष्टी, पण पृथ्वीवरील विधात्याने केलेली आपल्या कलेची आणि कृपेची उधळण मानवासाठी नक्कीच सर्वश्रेष्ठ देणगी आहे. याबद्दल दुमत असू नये. निळेशार सप्तसागर आणि त्यावर बसविलेले सप्तखंडाचे पृथ्वीचे गोजिरे रुपडे, उंच पर्वत, खोल दऱ्या, त्यातून वाहणारे निर्झर निर्मळ शांत सरोवरे, पर्वतांच्या कुशीत जन्म घेऊन खळखळ करीत आपले बालपण घालवीत पठारी प्रदेशात आपले विशाल रूप धारण करून सागराच्या भेटीला जात असताना धमन्याप्रमाणे वाहून जीवन नेणाऱ्या रक्तवाहिन्यांप्रमाणे परोपकार करीत वाहणाऱ्या सरिता, हिरव्यागार वनराईपासून ते घनदाट आणि किर्र वाटणाऱ्या जंगलांनी पृथ्वीला नेसवलेली भरजरी वस्त्रे, कुठे वाळवंटाचे आच्छादन करून त्याखाली साठविलेले खनिज संपत्तीचे अनमोल साठे, अंडज, पिंडज, श्वेतवज, उद्वीज अशा 4 खाणीमधून 84 लक्ष जीवयोनीचे विस्मयकारक नमुने आपापल्या स्वभावधर्मानुसार मुक्त संचार करीत असताना पाहून विधात्याच्या अजोड कलात्मकतेची कल्पना येते. सर्वात शेवटी परमात्म्याने या सृष्टीमध्ये त्याच्या कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार केला, तो म्हणजे मनुष्य. होय, मनुष्यच परमात्म्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती. भगवंतांनी याचं प्रमाण देखील दिलेलं आहे. भगवंत म्हणतायत की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम किरीटी म्या रचिलीच नाही. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि माझी निर्मिती मी थांबवली. अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि इतरत्र कशाचीही निर्मिती मी केली नाही. अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि माझी हत्यारे मी बाजूला ठेवली. आणि ही कलाकृती मला इतकी आवडली, इतकी भावली की मी पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर मनुष्य जन्मामध्ये अवतार धारण केलेला आहे. देवालाही हेवा वाटावा असा हा मनुष्यजन्म जो की तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. यावरून मनुष्यजन्म अनमोल हिऱ्यासारखा आहे हे सहज सिद्ध होते. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी तर म्हटले आहे की माणूस बनून राहा, इथे ही धरती आहे मानवाची. तसेच नरपूजा, नारायण पूजा असे म्हणून मनुष्य योनीचा यथार्थ गौरव केलेला आहे. संतांनी देखील म्हटले आहे की पाहुनिया नरदेहासी सुख जाहले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येण्याची देही. अर्थात परमेश्वराने मानवाला स्वतःच्या रूपामध्ये प्रकट केले आहे. गुरुवाणीमध्ये देखील मनुष्याचे श्रेष्ठत्व मान्य करताना म्हटले आहे, अव्वरी जोनी तेरी पनिहारी, इसू धरती मही तेरी सिकदारी. याचाच अर्थ, हे मानवा, इतर योनी तुझ्या पाणी भरणाऱ्या आहेत आणि या धर्तीवर तुझीच सत्ता आहे, तुझेच प्राबल्य आहे. पवित्र कुराणामध्ये देखील एक आयत आलेली आहे की असं म्हटलं जातं की जेव्हा तुमच्या निर्मात्याने देवतांना सांगितले की मी एका कुजलेल्या गारीतून एक मनुष्य बनविणार आहे, तेव्हा मी त्याला व्यवस्थित बनवेल आणि त्याच्यामध्ये माझे चैतन्य होतील, त्यावेळी तुम्ही सर्वांनी त्याच्या समोर नतमस्तक व्हायचे. खुदाच्या या आदेशानुसार सर्वच्या सर्व देवता नतमस्तक झाल्या, परंतु इब्लिस नावाच्या सैतानाने नतमस्तक होणाऱ्यांबरोबर झुकण्यास नकार दिला. खुदाने विचारले, तुला काय झाले, तू का झुकणाऱ्यामध्ये सामील झाला नाहीस? तेव्हा तो इब्लिस म्हणाला की मी काही असा तसा नाही. त्या चिखलापासून बनवलेल्या माणसाला नमस्कार मी कसा करू? मी करणार नाही. मी उत्तम आहे, मी श्रेष्ठ आहे. तेव्हा खुदा म्हणाला की तू इथून चालता हो, तू नालायक आहेस, तू मूर्ख आहेस आणि प्रलय काळापर्यंत तुझा धिक्कार होत राहील. विचार करण्यासारखी बाब आहे की मातीपासून बनवलेल्या माणसामध्ये जेव्हा खुदाने स्वतःचे चैतन्य ओतले, तेव्हा सर्व देवतांना त्यांच्यासमोर झुकण्यास आदेश दिला. त्याप्रमाणे समस्त देवता मानवाच्या समोर झुकल्या.
परंतु सैतानाने खुदाच्या थेट आदेशाचा अवमान केला आणि तो झुकला नाही. त्याला असा अहंकार होता की मला आगीपासून बनवलेले आहे आणि या माणसाला मातीपासून बनवले आहे, तेव्हा मीच श्रेष्ठ आहे, मला या माणसासमोर झुकण्याची गरज नाही असा विचार करून तो झुकला नाही. परंतु खुदाच्या नजरेमध्ये अहंकार हे सर्वात मोठे पाप आहे. त्यामुळेच त्याला खुदाकडून तिरस्कृत व्हावे लागले. अशा प्रकारे कुराणामध्येही मानवाला सर्वोत्कृष्ट मानले गेले आहे, मात्र अहंकार व अहंकार बाळगणाऱ्याला तुच्छ लेखले आहे. पृथ्वी तलावर सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्य सर्व योनी या भोगयोनी आहेत, तर मनुष्याला कर्मयोनी मानले गेले आहे. त्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. मनुष्य आपापल्या कर्माद्वारे देवताही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन स्वरूपाकार होण्याची क्षमताही या मनुष्य देहामध्येच आहे. भवसागरातून पार होण्यासाठी जो सेतू उभारावायचा आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम स्तंभ जर कोणता असेल तर तो आहे मनुष्यदेह. परंतु मनुष्य आपल्या जीवनाचे मोल करीत नाही असे आढळून येत आहे. या गोष्टी पशुपक्ष्यांच्या देहामध्ये राहूनही करणे शक्य आहे. त्याच गोष्टी मनुष्य देहामध्ये येऊन करीत असेल तर या देहाचे अवमूल्यनच होत आहे असे म्हणावे लागेल.